धन्यवाद सर. या सत्रातील दुसरे सादरीकरण माननीय श्री राजेंद्र चांदगोडे साहेब, विभाग प्रमुख साखर अभियांत्रिकी विभाग VSI, हे सस्टेनेबिलिटी थ्रू इनोव्हेटिव्ह अँड व्हायबल टेक्नॉलॉजीज इन शुगर इंडस्ट्री या विषयावर बोलणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सादरीकरण सुरू करावे. नमस्कार. आजच्या सत्राचे अध्यक्ष व उपस्थित सर्वच मान्यवर, माझा आजचा चर्चेचा विषय आहे साखर कारखान्यात शाश्वतता आणण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि व्यवहार्य तंत्रज्ञानाचा वापर, सस्टेनेबिलिटी इन शुगर मिल्स बाय अडॉप्टिंग द इनोव्हेटिव्ह अँड व्हायबल टेक्नॉलॉजीज. तर आपल्याला माहीतच आहे, ऊसामध्ये सोलार एनर्जी कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी, आणि ऊसामध्ये एक युनिक ॲबिलिटी अशी आहे की त्यामध्ये युनिक एनर्जी त्याच्या सेलमध्ये स्टोअर करून ठेवण्याची क्षमता आहे. भारतीयांना आपल्याला माहीत आहे की 17व्या शतकापासून आपण ज्यूस एक्स्ट्रॅक्शन आणि शुगर प्रोसेसिंगचं तंत्रज्ञान वापरतो आहे, परंतु काही साखर कारखान्यामध्ये हे तंत्रज्ञान 60 ते 70 वर्षाचं आहे की जेणेकरून ते एक 20, 25, 30 वर्षाच्या फरकाने त्या तंत्रज्ञानात बदल होणं गरजेचं होतं. काही साखर कारखान्यात तसं दिसून येत नाही. आणि कालच्या सत्रामध्ये बऱ्याचशा चर्चेमध्ये असं दिसून आलं की साखर कारखान्याची इकॉनॉमी ही शुगर प्रोसेसिंग वरतीच अवलंबून आहे, साखरेवरतीच अवलंबून आहे. जर तो आपल्याला समजा साखरधंद्यातून 100 रुपये मिळाले तर साखरेतून किती मिळाले, कोजनरेशनमधून किती मिळाले आणि इथेनॉलमधून किती मिळाले. आत्ता पूर्वी हा रेशिओ 80-20चा होता की कोजनरेशन 12%, इथेनॉल 8% आणि साखर 80%. हा थोडा चेंज झाला आहे आता की 10% इथेनॉलला गेलो आपण, त्यावेळेस हा रेशिओ साधारणतः 70-30 झालेला आहे. इथेनॉल 18%, कोजन 12% राहिलेलं 70 साखर आहे. तर साखर कारखान्यामध्ये सस्टेनेबिलिटी आणण्यासाठी आपले साखर कारखाने एक्झिस्टिंग सोर्सचाच वापर करून कशी शाश्वतता आणता येईल साखर कारखान्यात, तर एक मार्ग आहे की साखर कारखान्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट करणं. दुसरा आहे अडॉप्टिंग द इनोव्हेटिव्ह अँड व्हायबल टेक्नॉलॉजीज. तिसरा आहे भांडवली खर्च आणि ऑपरेटिंगचा खर्च कमी करणं. हे 3 पर्याय आहेत साखर कारखान्यापुढे शाश्वतता आणण्यासाठीचे. तर परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटमध्ये आपण काय करू शकतो, फ्रेश अँड क्वालिटी कॅन सप्लाय. दुसरा मार्ग आहे सुक्रोज रिच ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, आणि तिसरा आहे ऑप्टिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन. तर फ्रेश कॅन अँड क्वालिटी सप्लायमध्ये आता आपण साखर कारखान्यामध्ये पाहतो स्ट्रॅचचं प्रमाण, टाईम लॅग बिटवीन हार्वेस्टिंग अँड क्रशिंग, ह्याच्यावरती जे की ऊस तोडल्यानंतर गाळपापर्यंत असतोपर्यंतचा टाईम लॅग बिटवीन हार्वेस्टिंग अँड क्रशिंग आणि त्यातलं ट्रॅचचं प्रमाण, हा साखर कारखान्याच्या परफॉर्मन्सवरती इम्पॅक्ट करणारा घटक आहे. दुसरा आहे सुक्रोज रिच ज्यूस एक्स्ट्रॅक्शन, की आता बंपर क्रॉप होतं, त्यामध्ये बरेचसे साखर कारखान्यांनी परफॉर्मन्सवरती लक्ष दिलेलं नाही. म्हणजे बगॅस पोल असेल, फायनल मॉलिसिसमध्ये किंवा BHEवमध्ये साखर गेली तर ती रिकवर होते डिस्टिलरीमध्ये, पण बगॅसमध्ये साखर जाणारी बॉयलरमध्ये जळतेच. तिसरे ऑप्टिमम कॅपॅसिटी युटिलायझेशन, साखर कारखाने 90 ते 110% कॅपॅसिटी युटिलायझेशनने चाललं पाहिजे. की आत्ता पाहिलं आपण काही साखर कारखान्यांचे RTHC पाहिले किंवा आपण टेक्निकल परफॉर्मन्स ऑडिट रिपोर्ट पाहिले तर त्यामध्ये दिसतं की 150% कॅपॅसिटी युटिलायझेशन, 160% कॅपॅसिटी युटिलायझेशन. लॉसेस आपण त्याकडे पाहत नाही. तर साखर कारखान्यामध्ये इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत असताना मॉडर्न कंट्रोल फिलॉसॉफीचा वापर झाला पाहिजे, जी आपण स्वयंचलित यंत्रणा म्हणतो त्याचा वापर झाला पाहिजे. त्याचबरोबर सेफ्टी नॉर्म्स, आणि आज पर्यावरण दिन आहे की पर्यावरणाचे सर्व नियम पाळले गेले पाहिजेत, की मिनिमम केमिकल यूज करून मॅक्झिमम सुक्रोज ज्यूस एक्स्ट्रॅक्शन झालं पाहिजे आणि मिनिमम लॉसेस झाले पाहिजेत. आता लॉसेस आहेत फक्त बगॅस पोल, अननोन लॉस आणि फिल्टर केकचा लॉस. तिसरा लॉस फायनल मॉलिसिसच्या ऐवजी आता BHEV आला आहे, मग तो लॉसमध्ये आपण रिकवर करतो डिस्टिलरीमध्ये. मिनिमम वॉटर आणि एनर्जी कन्झम्पशन पाहिजे हे करत असताना, इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी अडॉप्ट करत असताना. द फ्रेश अँड क्वालिटी कॅनमध्ये जर आपण पाहिलं तर ट्रॅचचं कंटेंट किंवा ऊसातलं इतर कंटेंट किती आहे. आम्ही बऱ्याचशा एक्सटेन्शन ॲडवायझरमध्ये व्हिजिट देत असतो, त्यामध्ये हे प्रमाण आहे 4 ते 7% मॅन्युअली हार्वेस्टेड कॅनमध्ये. मेकॅनिकली हार्वेस्टेड कॅनमध्ये हे 8 ते 12% मी थोडं कमी सांगतो आहे. आणि टाईम लॅग बिटवीन हार्वेस्टिंग अँड क्रशिंग 24 ते 96 तासापर्यंत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. काही कारखाने 120 तासापर्यंत आहेत. यात पोटेन्शियल काय आहे, आपण ट्रॅश 1% कमी करू शकतो मॅन्युअली हार्वेस्टेड कॅनमध्ये.
दुसरं पोटेन्शियल काय आहे, मेकॅनिकली हार्वेस्टेड केनमध्ये 5%पेक्षा ट्रॅश कमी करू शकतो. आणि त्याचे फायदे काय होणार की आतल्या मशिनरीवरती मी सांगतो की आपल्याला PI87+ मिळायला त्याचा फायदा होईल, की ज्याच्यामुळं मिलिंगवरचा लोड, केन प्रिपरेटरी डिव्हायसेसवरचा लोड कमी होईल. आणि 1% जर मिलमधलं ट्रॅश किंवा इतर मटेरियल जर कमी झालं तर मिलची कपॅसिटी 2 ते 3% वाढते. दुसरं आहे त्याच्यामुळे केमिकल कन्झम्पशन कमी होतं, त्याच्यामुळे शुगर कलर इम्प्रूव्ह होतो, प्रायमरी एक्स्ट्रॅक्शन वाढतं, त्यामुळे पुढच्या मिलवरचा लोड कमी होतो. अल्टिमेटली ओव्हरऑल परफॉर्मन्स ऑफ ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्लांट वाढतो. यामुळे मी थोडं क्वांटिफिकेशन करतो या ठिकाणी की ट्रॅशमुळे होतं काय. सध्या आता आपल्याकडे मेकॅनिकली हार्वेस्टेड केन आणि मॅन्युअली हार्वेस्टेड केन असे 2 प्रकारचे ऊस आपल्याकडे उपलब्ध होतात. एक मेकॅनिकली हार्वेस्टेड केन मी साधारणतः 10 ते 20% आणि मॅन्युअली हार्वेस्टेड केन 80% असं एक प्रपोर्शन घेऊन आपल्या पुढे हे एक गणित मांडण्याचा प्रयत्न करतो आहे की 5% आणि 10% ट्रॅश पकडलं तर ट्रॅशचं डिडक्शन मॅन्युअली हार्वेस्टेड केनला 1% असतं आणि मेकॅनिकल हार्वेस्टेडला 5% असतं. 5% आहे, अजून नियम नाही तसा 5%चा, 1% काही कारखाने डिडक्ट करतात. तर साधारणतः 4.2% ॲव्हरेज येतं 80 आणि 20च्या प्रपोर्शनमध्ये. तर 100 किलोमध्ये 42 किलो ट्रॅश येतं. त्याच्यावरती 10.5 रिकव्हरीचं कॅल्क्युलेशन केलं तर ₹142.38 एका टनाला आपले केन ट्रॅशमध्ये जातात. ठीक आहे, 42 किलो ट्रॅशचा आपल्याला नंतर फ्युएल म्हणून वापर होईल, त्याचं बी ॲडिशन करतो मी. तर साधारणतः 42 किलोचं ₹2 जर कॅल्क्युलेशन केलं ₹84 मिळतात. साधारणतः टनाला 5 आणि 10% जर ट्रॅश असेल मॅन्युअली हार्वेस्टेड केनमध्ये 5% आणि मेकॅनिकली हार्वेस्टेड केनमध्ये 10% त्याचं स्टँडर्ड डिडक्शन करून हा लॉस साधारणतः 55 ते 60 रुपयाचा प्रति टन हा लॉस होतो. त्यामुळे ट्रॅशकडे लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरं टाईम लॅग बिटवीन हार्वेस्टिंग अँड क्रशिंग, याचं मी थोडं क्वांटिफिकेशन करायचा प्रयत्न केला आहे. 10.5% रिकव्हरी घेऊन 24 तास जर झालं तर 0% रिकव्हरी लॉस होतो. 48 तासाला जर केलं तर 0.18 रिकव्हरी लॉस होतो. म्हणजे 1.8 किलो साखर एका टनामधून जाते. गुणिले MSP जर धरले ₹31 तर ₹55.80 48 तासाला जर ऊस गेला तर होतात. 72 तासाला गेला तर ₹151.90 होतात. 4.9 किलो साखरेचा लॉस होतो. 96 तास झाले तर 7.3 त्याचे ₹226 होतात. 120 किलो झाले तर ₹288 लॉस होतो. म्हणजे ट्रॅश गाळपाला येणार, ऊस तोडण्यापासून, शेतकऱ्यांनी ऊस लावल्यानं तोडण्यापासून गाळपाला येण्यापर्यंत आपल्याच हातात असतं, कारखान्याकडेच असतं. तर हे 2 प्रकारचे लॉसेस जे आहेत ते जर कंट्रोल केलं तर खूप मोठा फायदा होणार आहे साखर कारखान्यांना. तर त्या व्यतिरिक्त प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम येतात. 96 तासाच्या वरती झाले तर वेट लॉस होतो साधारणतः 7.5% ते 17% आणि कंडिशनप्रमाणे आपल्याला हिवाळ्यात दिसतं की बिलो 30 डिग्री सेल्सिअस जर टेम्परेचर असेल तर हा लॉसचा फॅक्टर जर 0.5 पकडला तर 35 डिग्री सेल्सिअसच्या वरती गेलं तर हा फॅक्टर 1.5% होतो. 40%च्या वरती गेलं तर लॉसचा फॅक्टर हा दुपटीपेक्षा जास्त होतो. तर आता ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्लांटवरती हे घटक इम्पॅक्ट करतात. टाईम लॅग बिटवीन हार्वेस्टिंग अँड क्रशिंग अँड ट्रॅश. तर आपल्याला ज्यूस एक्स्ट्रॅक्शन प्लांटची इफिशियन्सी इम्प्रूव्ह करायची, त्या दृष्टीने मी काय ऑब्जेक्टिव्ह सांगतो. सुक्रोज रिच ज्यूस एक्स्ट्रॅक्शन झालं पाहिजे इन द मिनिमम पॉवर कन्झम्पशन अँड प्रिपेअर द गुड क्वालिटी ऑफ बागॅस. हे 2 घटक मिलिंगमधून होतात. तर त्यासाठी जगभरात 2 प्रकारच्या टेक्नॉलॉजीज वापरली जातात. एक मिलिंग आणि दुसरी डिफ्युजर टेक्नॉलॉजी. डिफ्युजर आणि मिलिंगमध्ये 2 प्रकार आहेत की कन्व्हेन्शनल मिलिंग आहे, 2 रोलर मिलिंग आहे. डिफ्युजरमध्ये केन डिफ्युजर आहे, बगॅस डिफ्युजर आहे. आम्ही काय वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काय अभ्यास केला, बरेच जणांना TRPF, GRPF, मिल विथ अंडर फिडर, मिल लो स्पीड मिलिंग, पिन अँड शाफ्ट माउंटेड ड्राईव्ह मिलिंग, 2 रोलर मिलिंग अँड डिफ्युजर, ह्याच्यावरती थोडा अभ्यास केला. एक 30 ते 35 कारखान्यांचा चांगल्या चालणाऱ्या कारखान्याचा डाटा कलेक्ट केला आणि त्याच्यावरती हे परफॉर्मन्स पॅरामीटर आमचे टेक्निकल कमिटी आहे त्यातून हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे. तर अंडर फिडर मिल विथ अंडर फिडर्स असेल तर मिलचं एक्स्ट्रॅक्शन 95.45 मिळतं. तर तीच मिल जर विथ TRPF असेल त्यापेक्षा थोडं जास्त मिळतं. GRPF असेल तर एक्स्ट्रॅक्शन 96.41 आहे. दौंड शुगरचे रिझल्ट आहेत GRPF साईजचे. तर मॉइश्चर 49.34% मिळालेला आहे. लो स्पीड मिलिंग टेक्नॉलॉजी आहे. 2 जगाच्या आपल्या पूर्व साईडला हाय स्पीड मिलिंग असतं. जगाच्या म्हणजे भारत हा मध्यावरती आहे.
पूर्व साईडला हाय स्पीड मिलिंग आहे, दक्षिणेला लो स्पीड मिलिंग टेक्नॉलॉजी. म्हणजे 12 मीटर पर मिनिटच्या वरती जर स्पीड असेल तर हाय स्पीड मिलिंग, 12 मीटर पर मिनिटचे असेल तर लो स्पीड मिलिंग. हे दोन टेक्नॉलॉजीमध्ये तिचेसुद्धा रिझल्ट चांगले आहेत. 95.95 RME मिळाला. त्याचं मॉइश्चर पर्सेंट 49.75. टू रोलरमध्ये सर्वात जास्त कमी मॉइश्चर मिळालं 48.8 आणि डिफ्युजरमध्ये सर्वात जास्त ॲक्स्ट्रॅक्शन मिळालं. हे 4 मिलचे रिझल्ट आहेत. 2 राज्याच्या बाहेरचे आहेत, 2 राज्यातले आहेत. तर त्याचं एक्स्ट्रॅक्शन आम्हाला 96.4 ते 97.2 पर्यंत मिळालेलं आहे. त्याचं ॲव्हरेज 4 मिलचं एक्स्ट्रॅक्शन आहे 96.63. तर थोडा एक ड्रॉबॅक आहे, त्याचं मॉइश्चर थोडं 51.79% आहे. म्हणजे त्यातमध्ये बॉयलरची इफिशियन्सी ही बगॅसच्या मॉइश्चरवरती अवलंबून असते. 1% जर मॉइश्चर वाढलं तर 0.5ने बॉयलरची इफिशियन्सी कमी होते. थोडं बॉयलरच्या ज्वलनास प्रॉब्लेम येतो. 2 जर मिल टाकले तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर बगॅस पोल चेक केला मी. अंडर फिडर साईज जर मिल असेल तर 2.62, GRPFमध्ये असेल तर 1.96 बगॅस पोल पाहिला. फेराइट डिफ्युजरमध्ये आम्हाला 1.4 to 1.7 पर्यंत बगॅस पोल कमी मिळालेला आहे. त्याचं थोडं पॉवर कन्झम्पशनसुद्धा चेक केलं. UFR, TRPF, GRPFमध्ये आणि लो स्पीड मिलिंग टेक्नॉलॉजीमध्ये 58 ते 62.55 kW पर टन ऑफ फायबर पॉवर कन्झम्पशन होतं आणि पिन अँडलेस शाफ्ट माउंटेड टू रोलर आणि डिफ्युजरमध्ये 35.76 ते 39.48 सगळ्या टू रोलर मिलमध्ये अँटी फिक्शन बेरिंग मिलचे आम्ही रिझल्ट घेतले होते. त्यामध्ये सर्वात पॉवर कन्झम्पशन कमी आलेलं आहे आणि ह्या डिफ्युजरमध्ये 2 डिवॉटरिंग मिल असल्यामुळे त्यापेक्षा थोडं जास्त आहे. तसं डिफ्युजरमध्ये कमी पाहिजे. त्याचं थोडं क्वांटिफिकेशन केलं की अंडर फिडर, TRPF ह्याचं पर टन ऑफ गेन आम्ही पॉवर कॉस्ट काढली, त्याची रिकव्हरीमधून होणारा गेन, बगॅस स्टीम कन्झम्पशन आणि पॉवर कन्झम्पशन सर्व कॅल्क्युलेशन केलं तर आम्हाला असं दिसलं की UFR व्हर्सेस सर्व कॅल्क्युलेशन केलं तर डिफ्युजरमध्ये प्रति टन 95 रुपये 67 पैसे जास्त मिळतात. त्यानंतर टू रोलरमध्ये 69 रुपये 44 पैसे आणि मिल विथ GRPF 66 रुपये 26 पैसे. तर हे करत असताना एक आपण इमिडिएट काय करतो, अंडर फिडर, TRPF, कन्व्हेन्शनल मिलिंग टेक्नॉलॉजी ह्यामध्ये मिल विथ जर क्रशिंग वाढवायचं असेल तर GRPF टाका, त्या ठिकाणी रिझल्ट दिसत आहेत. लो स्पीड मिलिंग टेक्नॉलॉजी वापरू शकतो की हाय स्पीड चालवतात, पळवा, क्रशिंग वाढवा मॅनेजमेंटचं म्हणणं असतं. बगॅस पोल आपण पाहत नाही, त्याचे हे कॅल्क्युलेशन्स आहेत. बगॅस पोल वाढणे, इतर लॉसेस, पॉवर कन्झम्पशन. आणि टू रोलर जर टाकायचे असेल, जर एक्सपान्शन करायचं असेल, पहिली आणि शेवटची मिल योग्य आहे. आणि जर आता ज्यूस टू इथेनॉलचे प्लांट येतात, काय ग्रीनफील्ड शुगर प्रोजेक्ट येतात, त्यांनी डिफ्युजर टेक्नॉलॉजी जावा असं हे रिझल्ट सांगतायत. 35 कारखान्याचे आम्ही अनालिसिस केलेले आहेत. त्यानंतर एनर्जी शुगर आणि कोजनरेशनचं एनर्जी कॉन्झर्वेशन पाहिलं तर आपण प्रेझेंट रेट असं आहे की स्टीम कन्झम्पशन 45% आहे महाराष्ट्र रेटचं. आपल्या ॲव्हरेज स्टीम कन्झम्पशन आहे. पॉवर कन्झम्पशन 24 ते 27 kW पर टन आहे. पोटेन्शियल काय आहे स्टीम कन्झम्पशन, आत्ताच दानी सरांनी सांगितलं की 32% आपण कमी आणू शकतो इझी बाय फेज. जर आपण फेज वाईज मॉडर्नायझेशन केलं तर पॉवर कन्झम्पशन 22 kW पर टनपेक्षा कमी आणू शकतो. काही कारखान्यांचे आहेत. तर यात फायदा काय होणार क्वांटिफिकेशनमध्ये की ॲडिशनल 4 to 6% ऑन केन बगॅस वाढेल. म्हणजे 40 ते 60 किलो त्याचं क्वांटिफिकेशन 2 रुपये किलोनी केलं तर 80 ते 120 रुपये प्रति टन आपल्याला ह्यामधून फायदा होईल. पॉवर कन्झम्पशन kW पर टन 2 ते 4 kWचा फायदा होतो. तर त्याचं 4 रुपये 75 पैशाने कॅल्क्युलेशन केलं तर 9 रुपये 50 पैसे ते 19 रुपयेपर्यंत प्रति टन आपल्याला फायदा होऊ शकतो. आता ह्या बगॅसला आता खूप व्हॅल्यू आहे की आपले डिस्लरी प्लांट होत आहेत, त्यामध्ये कोलवरती FBC बॉयलर घेतलेले आहेत. काही जणांनी ट्रॅव्हलिंग ग्रेट विथ बगॅस बॉयलर घेतले आहेत. तर फ्युएल ही अडचण आहे 330 दिवस डिस्लरी चालवण्यासाठी. तर स्टीम इकॉनॉमीला जाऊन ह्या पद्धतीने बगॅस सेव्हिंग केलं तर तो हा सेव्ह झालेला बगॅस डिस्लरीसाठी वापरू शकतो. ज्यांची बॅक प्रेशर रूट कोजन आहे ते विकू शकतात किंवा डिस्लरी नसेल, कंडेन्सिंग रूट कोजन असतील तर त्या ठिकाणी त्यांचा ऑफ सीझनचं ड्युरेशन वाढेल. तर ह्या ठिकाणी अजून एक मिलमध्ये लॉस होतो, मिल सॅनिटेशन. ह्या मिलमधला दुर्लक्षित एरिया आहे. तर आमचं ऑब्झर्वेशन आहे की जे सुक्रोज लॉस होतो मिलमधला तो 13% आहे आणि केमिकल इन्व्हर्जन होतं ते 23-25% पर्यंत आहे आणि मायक्रोबायल ग्रोथमुळे होणारं इन्व्हर्जन
लॉस आहे तो 62% आहे. तर मायक्रोबायल ग्रोथ जा फिजिकल आणि केमिकल क्लिनिंग ऑफ द मिल ह्या 2 पर्याय वापरून आपण करू शकतो. कोजनरेशनमध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटी आहे. लो प्रेशरवरून हाय प्रेशर बॉयलर वापरले किंवा त्याची इफिशियंटली चालवले तर आपण 100 ते 145 kW पर टन अपकेन पॉवर जनरेट करू शकतो. ॲडिशनल रेव्हेन्यू जनरेशन एक मी स्लाईड दाखवते. 45 बार टू 125 kg/cm² प्रेशरचे बॉयलर साखर कारखान्यात वापरले जातात. त्याचं टेम्परेचर 480 ते 540 डिग्री सेल्सिअस असतं. हे 6 रुपये 59 पैशांनी कॅल्क्युलेशन केलेली आहेत आणि त्याचा फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्ट ॲक्च्युली कॅल्क्युलेट करून काही साखर कारखान्यात सुद्धा फिजिकल डाटा घेतलेला आहे. तर त्यात असं दिसतं की 1 रुपया 124 रुपये 25 पैसे जे आपल्याला 6 रुपये 69 पैसे मिळणार आहेत 45 kgला, त्यातून 4 रुपये 89 पैसे आपला फिक्स कॉस्ट आणि व्हेरिएबल कॉस्टवरती जाणार. व्हेअरॅज 125ला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी 4 रुपये 25 पैसे फिक्स आणि व्हेरिएबल कॉस्ट राहणार. 6 रुपये 69 पैसे जर रेट पकडला तर आपल्याला 2 रुपये 33 पैसे प्रति टन जादाचे मिळून 264 रुपये 24 पैसे 125 बारला मिळतात. तर आपले साखर कारखान्याच्या ऑपरेशनच्या दृष्टीने 67 ते 87 kg प्रेशर हे योग्य आहे. आता कालच्याला चर्चा झाली की कोजनरेशनचे युनिट रेट 4 रुपये 99 पैशांनी कॅल्क्युलेशन केलेले आहे. आपल्याला 45 बारला फक्त 7 रुपये 30 पैसे मिळतात प्रति टन. 57 बारला हे कंडेन्सिंग रूटचं आहे. बॅक प्रेशर केलं तर थोडा फायदा आहे. 67 kgला 23 रुपये 90 पैसे मिळतात. 110ला 43 आणि 125 बारला 83 रुपये मिळतात. म्हणजे हे रेट कमी झाल्यामुळं हा साखर कारखान्याला होणारा तोटा आहे. त्याचं म्हणजे अगदी एखादा सीझन जर ॲबनॉर्मल गेला तर हे कोजनरेशन करणं योग्य राहणार नाही आत्ताच्या रेटला. आता हे डिस्टिलरीमध्ये 2 टेक्नॉलॉजी आहेत. एक FBC आहे, ट्रॅव्हलिंग रेट आहे. त्याच्यावर मी थोडं हायलाईट करतो. त्याचे स्टीम कॉस्ट काढलेले आहेत. मध्ये कोलची प्राईस मी स्टीम कॉस्ट काढताना 6,000 प्रति टन घेतलेली आहे. जर ती 12,000 आत्ता सध्या 11 ते 12,000च्या दरम्यान आहेत. आणि ट्रॅव्हलिंग रेट बगॅस फाईटची साधारणतः 1500 रुपये बगॅसची प्राईस घेऊन ही कॅल्क्युलेशन केलेली आहे. तर ड्युरेशन ऑफ द FBC बॉयलर हे 91 दिवस 3 कारखान्याचा आम्ही स्टडी केला त्यातमध्ये दिसलं. आणि ट्रॅव्हलिंग रेट बॉयलरचे 7 कारखान्याचे अभ्यास केले. त्याचे 59 दिवस 2 क्लिनिंगमधलं पिरियड होता. तर स्टीम कॉस्ट ही 119 रुपये 17 पैसे आहे FBCची आणि ट्रॅव्हलिंग रेट बगॅस फाईड बॉयलरची टीम कॉस्ट ही 460 रुपये आहे. हे काय साखर कारखाने आहेत त्याचे पहिले 1 ते 3 कारखाने आहेत ते FBC आहेत. 4, 5, 6 ह्या कारखान्यामध्ये बगॅस ड्रायर वापरलेले आहेत. साधारणतः 40 ते 42% ड्राय बगॅस केला जातो. आणि 8 नंबरचा कारखाना आहे बी हेवीला चाललेला होता. त्यामुळे बगॅस फाईडच बॉयलर आहे तो, पण बी हेवीला चालल्यामुळे सपोर्टिंग फ्युएल वाढल्यामुळे त्याचं स्टीम कॉस्ट वाढलेली दिसते 708 रुपये पर टन ऑफ स्टीम. तर साखर कारखान्यामध्ये ऑप्टिमम कॅपिटल आणि ऑपरेटिंग कॉस्ट कशा करायचं तर नवीन साखर कारखाना उभारणी करत असताना डिफ्युजर टेक्नॉलॉजीला गेलं पाहिजे. त्यामध्ये फाउंडेशन नाहीत. इनिशियल त्याची इन्स्टॉलेशन कॉस्ट कमी, लेस ऑपरेटिंग कॉस्ट आहे त्याची. मिल प्रोसेस हाऊस ओपन विदाऊट प्लांट बिल्डिंग केल्या पाहिजेत. कोजनरेशनचे बॉयलर आणि टर्बाईन आउटडोअर बसवले पाहिजेत. कंडेन्सिंग रूट आणि बॅक प्रेशर टर्बाईन हे जमिनीवरती FFLला बसवली पाहिजे. त्याच्यावरती जी मोठमोठे बिल्डिंग किंवा फाउंडेशन केली जातात ती केली नाहीत पाहिजेत. प्लांट कपॅसिटी ही ट्रू कपॅसिटीला डिझाईन केली पाहिजे. त्याची स्टेजिंग स्ट्रक्चर वगैरे सर्वच. आता प्रोसेस हाऊसमध्ये FAP ABC पॅन आलेले आहेत. त्यामध्ये याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट जास्त आहे, परंतु त्याला लागणारी जागा, त्याला लागणारी फाउंडेशन्स ही अतिशय कमी आहे. त्यामुळे त्याचासुद्धा विचार करणं आहे. आणि प्लांट हे सुपर ग्रॅव्हिटी पाहिजेत, स्प्रेपॉन ग्रॅव्हिटी टाईप पाहिजे आणि टेबल टॉप पाहिजे. मी हे थोडं ऑपरेटिंग कॉस्ट किंवा कन्व्हर्जन कॉस्ट जे म्हणतो ते पॉवर कॉस्ट काढलेले आहेत. मागच्या 5 वर्षाचे कंपॅरिझन 19-20च्या आणि मिनिममची केलेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पॉवर कॉस्ट 10 पैसे एका कारखान्याची 19-20ला होती आणि ॲव्हरेज पॉवर कॉस्ट होती 10 रुपये 86 पैसे आणि मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज होतो 12 रुपये 42 पैसे. केमिकल कॉस्ट दिलेले आहेत त्या ठिकाणी. सॅलरी वेजेस दिलेले आहेत. ॲव्हरेज आणि मिनिमम कॉस्ट सॅलरीमध्ये 140 रुपयाचा फरक दिसतो. केमिकलमध्ये 10 ते 12 रुपयाचा फरक दिसतो. रिपेअर अँड मेंटेनन्स 18 रुपये 63 पैसे 18-19ची रिपेअर मेंटेनन्सची मिनिमम कॉस्ट होती. व्हेरॅज महाराष्ट्राचं 68 कारखान्याचं ऑडिट केलेलं त्यात 84 रुपये 46 पैसे आणि ॲव्हरेज लास्ट 5 इयरचं 81 रुपये 84 पैसे
ओव्हरहेड्स तर आपल्याला माहीतच आहे, ते मॅनेजमेंट स्किल आहे, हाऊ टू रिड्यूस दॅट ओव्हरहेड्स. जे 68 कारखान्याचा आम्ही अभ्यास केला त्यात 28 कारखाने हे कमी आहेत ओव्हरहेडला, म्हणजे 97 रुपये प्रति टन येतं ते 28 कारखाने स्टेटच्या ॲव्हरेजपेक्षा कमी आहेत. आता टोटल कन्व्हर्जन कॉस्ट आहे ती 283 रुपये मिनिमम 18-19-20ची होती प्रति क्विंटल, आणि ॲव्हरेज जी होती महाराष्ट्राची 496 रुपये होती, आणि लास्ट 5 इयर ॲव्हरेज हे 467 रुपये होतं. जी जी सॉरी. तर इम्प्लिमेंटेशन ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजीज, आपल्या महाराष्ट्राचं प्रिपरेटरी इंडेक्स जो केनचा PI म्हणतो तो मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज घेतलं 84.10 आहे, हा 87पर्यंत करता येतो. ह्यामध्ये हेवी ड्युटी फायबरायझर आहे, होल केन श्रेडर आहे, स्विंग टाईप फायबरायझर. तर नव्यानेच केन प्रिपरेटरी डिव्हायसेससाठी ACVFD व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह, की आपल्या डिफरंट टाईप ऑफ केन आपण अंडर सेम केन प्रिपरेटरी डिव्हायसेसमध्ये प्रिपेअर करतो. म्हणजे केन क्वालिटी बदलत असते पण प्रिपरेटरी डिव्हायसेस तीच असतात. त्यामुळे एक नवीन कन्सेप्ट आला आहे व्हेरिएबल ड्राईव्ह्स, म्हणजे तुमचे किकर, लेवलर, चॉपर, फायबरायझरला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह बसवायचे. प्रायमरी एक्सट्रॅक्शन 67-70च्या दरम्यान आहे, ते 75-78पर्यंत करता येऊ शकतं. ॲडेड वॉटर पर्सेंट 199% आहे, 200% फायबर आहे. ते UP किंवा इतर साखर कारखान्यामध्ये हे 250 ते 300च्या दरम्यान आहे. त्यामुळे त्यांचे बगॅस पोल खूप कमी आहेत, 1.4-1.6च्या दरम्यान असतात. तर बगॅस पोल मागच्या 5 वर्षाचा ॲव्हरेज आहे तो 2.34 आहे, ते आपल्याला 1.6 to 2% पर्यंत कमी करता येऊ शकतं. रिड्यूस मिल एक्सट्रॅक्शनचं जे प्रेझेंट व्हॅल्यू आहे ते 95.17 आहे, ते 97-96 पर्यंत करता येऊ शकतं. कपॅसिटी युटिलायझेशन 100% आहे, ते आपल्याला मोर ऑर इक्वल टू 110पेक्षा जास्त नको. बॉयलर इफिशियन्सी 64 ते 67% आहे, ही आपल्याला 72% पर्यंत करता येऊ शकतं. ह्यामध्ये HP हिटरचा वापर, डिएरेटरचा वापर किंवा मेम्ब्रेन वॉल ट्यूब वापरता येऊ शकतात. डिएरेटर, HP हिटरचा फीड वॉटर हिटिंगसाठी वापर, किंवा बगॅस ड्रायर. ह्याच्यात मेनली आहे की फ्युएलची क्वालिटी, की मॉइश्चर किती आहे. तर आपल्याला बगॅस ड्रायर वापरून 8 ते 10% पर्यंत मॉइश्चर कमी करता येऊ शकतं, आणि बॉयलरची 4 ते 5% इफिशियन्सी वाढवता येऊ शकते. तर व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह फॉर द केन प्रिपरेटरी डिव्हायसेस वापरले पाहिजेत. लेस पॉवर कन्झम्पशन आहे, आणि अंडर सेम प्रिपरेटरी डिव्हायसेस आपण वेगवेगळ्या व्हरायटीचा केन प्रिपेअर करू शकतो. थिक ब्लँकेट किंवा लो स्पीड मिलिंग हा एक आत्ता एक्झिस्टिंग साखर कारखान्यांना पर्याय आहे. त्याचबरोबर डिफ्युजर टेक्नॉलॉजी ही सर्वात शाश्वत आहे, त्यामध्ये हायर ज्यूस एक्स्ट्रॅक्शन करता येतं. आणि हे ग्रीनफील्ड शुगर प्रोजेक्ट जे आत्ता येतात डिस्टलरीचे, त्यात एक्सपान्शन करत असताना डिफ्युजरला जाणं योग्य राहील. जे स्टीम पर्सेंट केन आहे 45% वरून 32% फेजवाईज मॉडर्नायझेशन करून कमी करता येईल. आणि कोजनरेशनमध्ये पॉवर जनरेशन 100 ते 145 प्रति टन केन करता येऊ शकतं. थँक्यू.